नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आता नेक्स्ट टॉपिक आपण पाहणार आहोत. त्याचं नाव त्यामध्ये NCERTतलं वेगळं आहे आणि बोर्ड सिलेबसमधलं वेगळं आहे. इन NCERT सेल द युनिट ऑफ लाईफ हे NCERTतलं नाव आहे आणि आपलं रेग्युलर जे HSCचं बोर्ड आहे त्या बोर्ड बुकमधलं काय आहे, सेल स्ट्रक्चर अँड ऑर्गनायझेशन. बोर्ड बुकमध्ये काय आहे तर सेल स्ट्रक्चर अँड ऑर्गनायझेशन. मग याच्यावर बघा नीटला 5 क्वेश्चन्स, नियर अबाउट 5 क्वेश्चन्स, 20 मार्क्स. साधारण याच्यावर 5 क्वेश्चन नीटला असतात आणि 20 मार्क 5 क्वेश्चनचे होतात. मग हा महत्वाचा टॉपिक असणार आहे. किंगडम ॲनिमल यानंतरचा सेकंड टॉपिक माझ्या सेक्शन मधला. NCERT नेम सेल द युनिट ऑफ लाईफ अँड बोर्ड नेम सेल स्ट्रक्चर अँड ऑर्गनायझेशन. म्हणजेच संघटन, पेशीचं संघटन, पेशींची असणारी रचना, म्हणजे पेशींची असणारी रचना आणि संघटन हे यात बघायचं आहे. मग त्यामध्ये आता इन इंट्रोडक्शन, त्यामध्ये पहिला पार्ट इंट्रोडक्शन. त्यामध्ये काय, द टर्म सेल वॉज फर्स्ट युज्ड बाय रॉबर्ट हुक. लक्षात ठेवा, MCQ ला हे महत्वाचं आहे. टर्म सेल, सेल जी टर्म आहे पेशी, हे पहिल्यांदा यूज केल्या कुणी, रॉबर्ट हुक नावाच्या सायंटिस्टने. म्हणजे त्यामध्ये इंट्रोडक्शन मधला पहिला पॉइंट काय, द टर्म सेल वॉज फर्स्ट युज्ड बाय रॉबर्ट हुक, सायंटिस्ट नेम. नेक्स्ट त्यामध्ये सेल, त्याची असणारी डेफिनेशन. सेल म्हणजे पेशी. मग तुमची 8th 9th 10th ला पण झालेली डेफिनेशन असणार आहे. मग काय सेलची डेफिनेशन असते तर, आणि आपण पण बघितलेली आहे सुरुवातीला. मग यामध्ये डेफिनेशन काय, स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ लाईफ इज कॉल्ड ॲज सेल. स्ट्रक्चरल रचनात्मक, फंक्शनल कार्यात्मक, युनिट ऑफ लाईफ आपल्या जीवनामधलं, प्रत्येकाच्या जीवनामधलं जे स्ट्रक्चरल आणि फंक्शनल युनिट जे असतं, दिस इज कॉल्ड सेल. त्याला काय म्हणतात, सेल. म्हणजे डेफिनेशन जर विचारली, डिफाइन द टर्म सेल, काय सांगणार, स्ट्रक्चरल रचनात्मक अँड फंक्शनल कार्यात्मक, युनिट ऑफ लाईफ प्रत्येकाच्या जीवनातलं रचनात्मक आणि कार्यात्मक एक घटक इज कॉल्ड ॲज सेल. त्यालाच काय म्हणतात, सेल. ही झाली डेफिनेशन. ऑल ऑर्गॅनिझम्स कंपोज्ड ऑफ सेल्स अँड इट इज डिवायडेड इनटू 2 टाइप्स ऑफ ऑर्गॅनिझम सच ॲज. मग यामध्ये जे सगळे ऑर्गॅनिझम्स आहेत लाईव्ह ऑन अर्थ, अर्थवर जे जगणारे सगळे ऑर्गॅनिझम्स आहेत, कंपोज्ड ऑफ सेल्स. प्रत्येक ऑर्गॅनिझम, ईच अँड एव्हरी ऑर्गॅनिझम कंपोज्ड ऑफ सेल्स. प्रत्येक ऑर्गॅनिझम सेलनं कंपोज झालेला असतो. अँड इट इज डिवायडेड इनटू 2 टाइप्स ऑफ ऑर्गॅनिझम्स. मग त्यामध्ये परत 2 टाइपचे ऑर्गॅनिझम्स पडतात. सच ॲज फर्स्ट स्मॉल ए युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स आणि सेकंड स्मॉल बी मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स. हे आता डेफिनेशन मध्ये आपण क्लिअर बघणारच आहोत. म्हणजे 2 टाइपचे ऑर्गॅनिझम्स कंपोज झालेले आहेत. म्हणजे ऑल ऑर्गॅनिझम्स कंपोज्ड ऑफ सेल्स. प्रत्येक ऑर्गॅनिझम कंपोज झालेले आहेत ते सेल्सनं कंपोज झालेले आहेत. ते बनलेले आहेत कशानं, पेशीनं. अँड इट इज डिवायडेड, त्यामध्ये परत 2 टाइप पडतात. एक युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स आणि सेकंड मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम. वन बाय वन. त्यामध्ये फर्स्ट युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम म्हणजे युनिसेल्युलर एक पेशीय प्राणी, तेवढ्या म्हणायचं. युनिसेल्युलर ॲनिमल्स किंवा ऑर्गॅनिझम्स एक पेशी असणारे प्राणी किंवा सजीव. मग त्यामध्ये डेफिनेशन काय बघा त्याची. सम ऑर्गॅनिझम्स कंपोज्ड ऑफ अ सिंगल सेल, सच ऑर्गॅनिझम्स कॉल्ड युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स. युनिसेल्युलर, युनि मीन्स वन, सेल्युलर मीन्स सेल. म्हणजे ज्यांच्या बॉडीत एक सेल असते किंवा ज्यांची बॉडी एका सेलनं बनलेली असते त्यांना काय म्हणायचं, युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम. म्हणजे कंपोज्ड ऑफ अ सिंगल सेल. म्हणजेच काय तर ऑर्गॅनिझम्स असे सजीव आहेत की ते एका सेलनं बनलेले असतात किंवा त्यांची बॉडी एका सेलनं बनते. त्या ऑर्गॅनिझम्सला किंवा सजीवांना काय म्हणतात, एक पेशीय सजीव. म्हणजेच आता डेफिनेशन इन इंग्लिश, सम ऑर्गॅनिझम्स कंपोज्ड ऑफ अ सिंगल सेल, एका सेल पासून सम ऑर्गॅनिझम्स, काय ऑर्गॅनिझम्स कंपोज होतात किंवा त्यांची बॉडी तयार होते.
Such organisms are called as unicellular organisms. Next, B, second type, multicellular organisms. Multi means many. मल्टी म्हणजे काय? मेनी. सेल्युलर मीन्स सेल, म्हणजेच त्यामध्ये मेनी सेल्स यांच्या बॉडीत प्रेझेंट, मेनी सेल्स प्रेझेंट इन बॉडी. मग डेफिनेशन काय होते? सम ऑर्गॅनिझम्स कंपोज्ड ऑफ 2 or more cells. Such organisms are called as, काय म्हणतात? मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स. म्हणजे असे काही ऑर्गॅनिझम्स किंवा सजीव असतात ज्यांच्या बॉडीमध्ये किंवा ज्यांची बॉडी कंपोज बनलेली आहे कशानं? तर 2 or more than 2 cells, म्हणजे 2 किंवा 2 पेक्षा जास्त सेलने बनलेले असते, म्हणजे 2 or more cells. Such organisms are called as, त्यांनाच काय म्हणतात? मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स. म्हणजे यामध्ये आता आपण काय बघितलेलं आहे? तर सेकंड टाइपची डेफिनेशन काय? मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम. डेफिनेशन काय? सम ऑर्गॅनिझम्स कंपोज्ड ऑफ 2 or more cells, 2 किंवा 2 पेक्षा जास्त पेशींनी काही सजीव बनलेले असतात किंवा त्यांची बॉडी बनलेली असते. सच ऑर्गॅनिझम्स आर कॉल्ड, अशा ऑर्गॅनिझम्सला किंवा सजीवांना काय म्हणतात? मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स. समजलं? म्हणजे आपण इथपर्यंत काय बघितलं? ऑल ऑर्गॅनिझम्स कंपोज्ड ऑफ सेल्स. प्रत्येक किंवा ह्या ज्या पृथ्वी तलावरती अर्थवरती प्रेझेंट असणारे जे ऑर्गॅनिझम्स आहेत, सगळे ऑर्गॅनिझम्स कंपोज कशाने झालेले आहेत? सेलनं, म्हणजे पेशीनं. सेल इज अ स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ लाईफ. म्हणजेच त्यामध्ये इट इज डिवायडेड इंटू 2 टाइप्स. फर्स्ट युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स अँड सेकंड मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स. आता नेक्स्ट त्यामध्ये सेल बायोलॉजी और सायटोलॉजी याची असणारी डेफिनिशन. सेल बायोलॉजी म्हणजे पेशींचं जीवशास्त्र, त्यालाच दुसरं नाव काय? सायटोलॉजी. डिफाइन द टर्म जर विचारली तर इट इज अ ब्रँच ऑफ बायोलॉजी. सेल बायोलॉजी किंवा सायटोलॉजी काय आहे? तर ब्रँच आहे. कुणाची ब्रँच आहे? तर त्यामध्ये बायोलॉजीची ब्रँच आहे, जीवशास्त्राची एक शाखा आहे. विच डील्स विथ द स्टडी ऑफ, याच्यामध्ये स्टडी अभ्यास केला जातो कशाचा? तर स्ट्रक्चर रचना, फंक्शन कार्य, मॉलिक्युलर ऑर्गनायझेशन म्हणजे त्यांचं मॉलिक्युलच्या लेवलचं संघटन, नंतर ग्रोथ त्यांची असणारी वाढ, रिप्रोडक्शन त्यांच्यामधलं असणारं पुनरुत्पादन, अँड जेनेटिक्स ऑफ सेल, आणि त्या सेलचं जेनेटिक्स बघितलं जातं. म्हणजेच त्यामध्ये असणारं जीन संबंधी काय अभ्यास असेल, स्टडी असेल, तो तिथे केला जातो. कॉल्ड ॲज सेल बायोलॉजी ऑर सायटोलॉजी. त्यालाच काय म्हणतात? सेल बायोलॉजी ऑर सायटोलॉजी. म्हणजेच त्यामध्ये डेफिनेशन पुन्हा एकदा बघा. सेल बायोलॉजी ऑर सायटोलॉजी डेफिनेशन काय? इट इज अ ब्रँच ऑफ बायोलॉजी विच डील्स विथ द स्टडी ऑफ, कशाचा स्टडी केला जातो? तर स्ट्रक्चर रचना, फंक्शन कार्य, मॉलिक्युलर ऑर्गनायझेशन म्हणजेच त्यामध्ये मॉलिक्युलर लेवलचं संघटन, ग्रोथ त्यांची असणारी वाढ, रिप्रोडक्शन त्यांचं असणारं पुनरुत्पादन, अँड जेनेटिक्स म्हणजे त्यांच्यामध्ये असणारे जीन्स त्या सेलमध्ये, त्यालाच काय म्हणतात? इज कॉल्ड ॲज सेल बायोलॉजी ऑर सायटोलॉजी. आता सेल बायोलॉजी ऑर सायटोलॉजी यामध्ये आपण डेफिनेशन बघितलेले आहे. आता नेक्स्ट त्यामध्ये 1 by 1 पॉइंट्स. त्यामध्ये फर्स्ट पॉइंट त्यामधला लार्जर सेल्स सीन अंडर सिंपल मायक्रोस्कोप अँड स्मॉलर सेल्स सीन अंडर कंपाऊंड मायक्रोस्कोप. म्हणजे ह्या पॉइंटमध्ये आता समजावून घ्या. लार्जर सेल्स तुम्ही आता सिंपल आणि कंपाऊंड दोन्ही मायक्रोस्कोप बघितले असतील आतापर्यंत, 10वी पर्यंत तुम्हाला झालेले आहेत. सिंपल मायक्रोस्कोप ॲज वेल ॲज कंपाऊंड मायक्रोस्कोप. ज्या सूक्ष्मदर्शी असतात त्या साधी असते एक आणि संयुक्त एक असते, म्हणजे सिंपल मायक्रोस्कोप, कंपाऊंड मायक्रोस्कोप. मग त्यामध्ये लार्जर सेल्स अगदी मोठ्या ज्या सेल्स असतात सीन अंडर सिंपल मायक्रोस्कोप कशाखाली दिसतात? बरोबर अगदी साधा मायक्रोस्कोप असतो त्याच्या खाली सहज दिसतात. कोणत्या? लार्जर सेल्स. आणि नेक्स्ट त्यामध्ये कोणत्या? स्मॉलर सेल्स सीन अंडर कंपाऊंड मायक्रोस्कोप. स्मॉलर सेल जे असतात म्हणजेच नॉट सीन बाय नेकेड आयज, म्हणजे आपल्या उघड्या डोळ्यांनी त्या स्पष्टपणे दिसत नाहीत, अशा असणाऱ्या स्मॉलर सेल्स सीन अंडर कंपाऊंड मायक्रोस्कोप त्याच्यासाठी गरज असते कशाची?
कंपाऊंड मायक्रोस्कोपची, म्हणजे संयुक्त असणारा मायक्रोस्कोप. म्हणजे हा पॉइंट झाला. काय सांगितलंय? लार्जर सेल्स सीन अंडर सिंपल मायक्रोस्कोप अँड स्मॉलर सेल्स सीन अंडर कंपाऊंड मायक्रोस्कोप. नेक्स्ट पॉइंट नंबर सेकंड. Simple microscope can magnify image 50x, 10x, x means times, and compound microscope can magnify image 1000x or more. मग हा पॉइंट आता समजावून घ्या. सिंपल मायक्रोस्कोप जो असतो तो कितीपर्यंत मॅग्निफाय करतो इमेज? तर 50x, 100x. x मीन्स टाइम्स. टाइम्स मराठी मिनिंग काय? वेळ नाही, लक्षात ठेवा. टाइम्स म्हणजे पट, पटीत. 50 पट वाढवून बघू शकतो, 100 पट वाढवून बघू शकतो. कशाच्या खाली? सिंपल मायक्रोस्कोपच्या खाली. अँड कंपाऊंड मायक्रोस्कोप कॅन मॅग्निफाय इमेज. कंपाऊंड मायक्रोस्कोप जो असतो तो त्याच्यापेक्षा जास्त इमेज मॅग्निफाय करू शकतो. किती? साधारण 1000x. x मीन्स टाइम्स, म्हणजे 1000 पटीनं जी ऑब्जेक्ट जो इमेज तिथं खाली असते त्याच्या 1000 पटीनं वाढवून आपण बघू शकतो. कशामध्ये? कंपाऊंड मायक्रोस्कोप खाली. आणि सिंपल असतो त्याच्यात साधारण 50 पट किंवा 100 पट. जे ऑब्जेक्ट लहान दिसतो तो 50 पटीनं 100 पटीनं वाढवू शकतो. म्हणजे सेकंड पॉइंट, सिंपल मायक्रोस्कोप कॅन मॅग्निफाय इमेज हाऊ मेनी? 50x, 100x. x means times. And compound microscope can magnify image how many? 1000x means times or more, त्याच्यापेक्षा जास्त. थर्ड पॉइंट, we use microscope in the laboratory during practicals. तुम्ही 10वी पर्यंत बघितलेले आहे, लॅबोरेटरी बघितलेली आहे. त्या लॅबोरेटरीमध्ये तुम्ही मायक्रोस्कोप ते वापरलेले असतात. कंपाऊंड मायक्रोस्कोप ॲज वेल ॲज सिंपल मायक्रोस्कोप. म्हणजे यामध्ये काय सांगितलंय? वी यूज मायक्रोस्कोप्स इन द लॅबोरेटरी ड्युरिंग प्रॅक्टिकल्स. ज्यावेळी आपण 10वी पर्यंत प्रॅक्टिकल करत होता त्यावेळी हे वापरलेलं आहे तुम्ही. नेक्स्ट नंबर 4. इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप इज यूज्ड टू स्ट्रक्चरल डिटेल्स ऑफ सेल अँड इट मॅग्निफाय इमेज 5 लाख टाइम्स. म्हणजे बघा आता, इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप हा पुण्यामध्ये आहे. इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप हा इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप यूज केला जातो बट ओनली स्ट्रक्चरल डिटेल्स ऑफ सेल. सेलचं काय डिटेल्स बघायचे असतील, अगदी पेशीचे स्ट्रक्चरल रचनात्मक अगदी आतले अगदी फाईन असे काय डिटेल्स बघायचे असतील तर त्याचा यूज केला जातो. कशाचा? इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप. कॅन मॅग्निफाय इमेज हाऊ मेनी टाइम्स? 5 लाख टाइम्स. 5 लाख पटीनं वाढवून बघू शकतो. कशाच्या अंडर? इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप खाली. म्हणजे फोर्थ पॉइंट, इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप इज यूज structural details of cell and it can magnify image how many times? 5 lakh times. And next point number 5. Anton von Leeuwenhoek first seen and described live cell. सजीव पेशी पहिल्यांदा बघितली, पहिल्यांदा त्याच्यावर डिटेल डिस्क्राइब केली. ती कोणी केलेली आहे? तर सायंटिस्ट नेम आहे अँटॉन व्हॉन लिओनहॉक. लक्षात ठेवा, आपली सायंटिस्टची काही नावं अशी आहेत की लक्षात राहत नाही. ती व्यवस्थितच लक्षात डोक्यात फिटच करायचं. याचं काम काय असतं? यानं फक्त सीन आणि डिस्क्राइब केले. काय? लाईव्ह सेल, सजीव असणारी पेशी. कोणी? 1 मार्काला एमसीक्यू जरी आला तर याच्यावर सांगता आलं पाहिजे. काय? अँटॉन व्हॉन लिओनहॉक फर्स्ट सीन अँड डिस्क्राइब लाईव्ह सेल. नेक्स्ट पॉइंट लास्ट त्यामध्ये, न्यूक्लियस इज डिस्कवर्ड बाय रॉबर्ट ब्राउन. लक्षात ठेवा, प्रत्येकावर एमसीक्यू याच्यात तयार होतोय. रॉबर्ट ब्राउन नावाचा जो सायंटिस्ट आहे त्यानं न्यूक्लियस डिस्कवर केलेला आहे, शोधून काढलेला आहे. सेल मधला न्यूक्लियस डिस्कवर करण्याचं काम रॉबर्ट ब्राउनने केलेलं आहे. एमसीक्यू ला फिटच लक्षात ठेवा डोक्यात. म्हणजे लास्ट पॉइंट काय? न्यूक्लियस इज डिस्कवर्ड बाय रॉबर्ट ब्राउन. इथं आपण पूर्णपणे काय बघितलं तर त्यामध्ये असणारे सेलची डेफिनिशन, त्याच्या असणारे 2 टाइप, युनिसेल्युलर ॲज वेल ॲज मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स, नंतर सेल बायोलॉजी और सायटोलॉजी डेफिनिशन आणि त्याच्यामधले डिटेल्स. धन्यवाद.